नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, एम.कॉम सेकंड, सेमिस्टर थर्ड, चॅप्टर 4, ऑडिट अंडर कॉम्प्युटराइज्ड इन्फॉर्मेशन सिस्टम एन्व्हायरमेंट याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण ॲसेस कंट्रोल या टॉपिकला या ठिकाणी आपण सुरुवात केली आणि मागील लेक्चरमध्ये आपण रिव्ह्यू ऑफ चेक अँड कंट्रोल इन CIS एन्व्हायरमेंटला आपण सुरुवात केली. यामध्ये 3 रिव्ह्यू प्रोसेस आपण बघितल्या. पहिली होती की ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कंट्रोल, सेकंड होती डॉक्युमेंट कंट्रोल, थर्ड वन आपण बघितली ॲसेस कंट्रोल आणि आता चौथ्या रिव्ह्यूकडे आपण जात आहोत, इनपुट कंट्रोल. इनपुट कंट्रोल जी आहे याचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. इनपुट इनटू द CIS सिस्टम शुड बी प्रॉपरली ऑथोराइज्ड अँड अप्रूव्ड. इनपुट जी आहे सिस्टममध्ये ही प्रॉपरली ऑथोराइज आहे आणि अप्रूव्ड आहे. द सिस्टम शुड व्हेरीफाय ऑल सिग्निफिकंट डाटा फील्ड यूज टू रेकॉर्ड इन्फॉर्मेशन दॅट इज शुड परफॉर्म एडिटिंग टू द डाटा. ही जी सिस्टम आहे इनपुट सिस्टम, या सगळ्या प्रकारच्या ज्या सिग्निफिकन्स आहे डाटा यूजच्या रेकॉर्ड इन्फॉर्मेशनसाठी ज्या काही डाटा एडिट करत असतात, या सर्वांसाठी ही सिस्टम या ठिकाणी यूज केली जाते किंवा वापरली जाते. कन्व्हर्जन ऑफ डाटा इंटू मशीन रीडेबल फॉर्म शुड बी कंट्रोल्ड अँड व्हेरीफाईड फॉर ॲक्युरसी. डाटाचं जे कन्व्हर्जन आहे मशीनमध्ये रीडेबल फॉर्म शुड बी कंट्रोल, यामध्ये रीड करून कंट्रोल करणं आणि व्हेरीफाईड फॉर ॲक्युरसी. फॉर व्हॅलिडेशन ऑफ इनपुट कंट्रोल द फॉलोइंग प्रोसिजर कॅन बी अप्लाइड. यासाठी खालील ज्या प्रोसिजर आहे या अप्लाइड केल्या जातात. यामध्ये फर्स्ट आहे प्री प्रिंटेड फॉर्म. ऑल कॉन्स्टंट इन्फॉर्मेशन इज प्रिंटेड ऑन सोर्स डॉक्युमेंट. प्रत्येक प्रकारची जी कन्सर्स आहे या कन्सरकडे सोर्स डॉक्युमेंट असते, हे प्रिंटेड असतं. फॉर एक्झाम्पल, इफ ओनली लिमिटेड नंबर ऑफ रिस्पॉन्स टू अ क्वेश्चन्स इज कन्सिडर ॲप्रोप्रिएट, देन प्री-print the responses and have the user tick or circle the correct responses, deleting those that are inappropriate. यामध्ये प्री-print फॉर्मच्या माध्यमातून ऑल कॉन्स्टंट इन्फॉर्मेशन इज प्रिंटेड ऑन अ सोर्स डॉक्युमेंट इफ ओनली लिमिटेड नंबर ऑफ रिस्पॉन्स टू अ क्वेश्चन्स इज कन्सिडर्ड ऑफ appropriate, then pre-print the response and have the user take a circle the correct responses, deleting those that are inappropriate. Second आहे check digit. Error made in transcribing and keying data can have serious consequence. One control used to guard against these types of error is a check digit. A check digit is a redundant digit added to a code that enable the accuracy of other character in the code to be checked. The check digit can act as a prefix or suffix character, or it can be placed somewhere in the middle of the code. When the code is entered, a program calculates the check digit to determine whether the enter check digit and the calculate check digit are the same. If they are the same, the code is most likely to be correct. चेक डिजिटच्या माध्यमातून जो कोड जो आहे या कोड संदर्भात जे एरर मेड इज ट्रान्सक्राइबिंग द keying data can be have serious consequence. One control used to guard against these types of error is a check digit. A check digit is a redundant digit
added to a code that enable or the accuracy of other character in the code to be checked. The check digit can act as a prefix or suffix character, or it can be placed somewhere in the middle of the code. When the code entered in simple word, when the code in enter a program recalculates the check digit to determine whether the enter check digit and the calculate check digit are the same. If they are the same, the code is mostly like to be correct. नेक्स्ट वन आहे कम्प्लीटनेस टूल्स. अनेक प्रकारचे कम्प्लीटनेस टूल्सचा यूज देखील यामध्ये केला जातो. टू इनपुट डाटा erroneously is one type's error. To leave out or lost data completely is another types of error against which control are provided. First, batch control totals. The transactions are collected together a database of say 50 transactions. A total of all data value of some important field is made. For example, if a batch of invoices is to be inputted, a total of all the invoice amount might be calculated manually. The control total is then compared with a computer generated control total after input of batch transaction. A difference indicates either a lot of transaction or the input of an incorrect invoice total. The method is not full proof as a compensating error is possible. बॅच कंट्रोल टूलच्या माध्यमातून ज्या काही कंट्रोल टूल्स ज्या असतात या कम्पेअर्ड विथ कम्प्युटर जनरेटेड कंट्रोल बरोबर कम्पेअर केल्या जातात. टोटल आफ्टर इनपुट ऑफ बॅच ट्रान्झॅक्शन, त्या बॅचचे सगळे ट्रान्झॅक्शन यामध्ये कंट्रोल केले जातात. अ डिफरन्स इंडिकेट आयदर अ लॉट ऑफ ट्रान्झॅक्शन or the input of an incorrect invoice total. The method is not tool proof. A compensating error is possible. Next one, batch hash total. Batch hash total जी आहे या माध्यमातून the idea is similar to control total except that hash total are meaningless total prepared purely for control purpose. The total of all customer account numbers in a batch is meaningless but may be used for control by comparing it with computer generated hash totals. Batch hash total जे आहे यामध्ये विभिन्न प्रकारचे जे सिमिलर आयडियाज असतात या कंट्रोल करण्यासाठी हॅश टोटल जे आहे हे मिनिंगलेस टोटल प्रिपेड प्युअरली कंट्रोल प्रोसेस याला कंट्रोल प्रोसेस करण्याचं काम करतं. The total all customer account number in a batch is meaningless but may be used by control by comparing with computer generated hash total. Computer जे काही विभिन्न प्रकारचे कस्टमरचे अकाउंट नंबर असतात बॅच असतात हे जर मिनिंगलेस जर वाटले बट कंट्रोल बॅच हॅशच्या माध्यमातून याचं जर कम्पेरिंग जर केलं तर कम्प्युटर जनरेट हॅश टोटल जे आहेत या विशिष्ट प्रकारे कस्टमर अकाउंटसाठी यूजफुल दिसून येतात. नेक्स्ट वन, बॅच रेकॉर्ड टोटल्स. अकाउंट इज टेकन ऑफ द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन अँड इज कम्पेअर्ड विथ द रेकॉर्ड काउंट प्रोड्यूस्ड बाय द कम्प्युटर ॲट द एंड ऑफ द बॅच. सिक्वेन्स चेक. डॉक्युमेंट्स मे बी pre-numbered sequentially before entered and at a later stage the computer will perform sequence check and display and missing number. नेक्स्ट वन आहे रिजनेबल चेक. डी आपला जो पार्ट आहे इनपुट कंट्रोलमधले जो आपला जो पार्ट आहे यामध्ये रिजनेबल जे चेक आहे दीज आर स्वॅपिएटेड फ्रॉम अप लिमिट चेक. ॲन एक्झाम्पल, जे काही स्वॅपिएटेड जे लिमिट चेक आहे याचा रिजनेबल चेकमध्ये यामध्ये यूज केला जातो.
An example might be a check on an electricity meter reading. The check might consist of subtracting the last reading recorded from the current reading and comparing this with the average used for the quarter. If the reading differs by given percentage, then it investigated before processing. रिजनेबल चेकच्या माध्यमातून जे काही रिडिंग्स जसं आपण रिजनेबल चेक जे आहेत अन एक्झाम्पल दिलेलं आहे की रिडिंग ज्या लाईटचं जे रिडिंग असतं यामध्ये लास्ट रिडिंग जे आहे हे घेतलं जातं. लास्ट रिडिंगची तुलना मागील लास्ट रिडिंग बरोबर करून त्याचं जे ॲव्हरेज जे आहे यामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. नेक्स्ट वन आहे फील्ड चेक. The following types of field check may be applied. First आहे missing data I blank. If there any missing data in the field, if a code should contain two hyphens, though they might be in a variable position, can only one be detected? Does the field contain blanks when data always should be present? मिसिंग डाटा जो आहे आय ब्लँकचा माध्यमातून मिसिंग डाटा जो आहे हा तुम्हाला इफ अ कोड शुड बी कंटेन टू हायपिन्सेन्स थ्रू दे माइट बी अ व्हॅरिएबल पोझिशन कॅन ओनली वन बी डिटेक्टेड. डज द फील्ड कंटेन ब्लँक्स विल डाटा ऑलवेज शुड बी प्रेझेंट. नेक्स्ट वन alphabetic numeric. Does a field data should be contain only alphabetic and numeric contain alphanumeric character? Next one range. Does the data for a field fall within its allowable value range? Next one master reference. If the master file can be referenced at the same time input data is read, is there a master file match for the key field? Next one size. If variable length field are used and a set permissible size is defined, does the field delimiter show the held to be one of these valid size? Format marks. Data entered into a field might have a conform to a particular format like YYMMDD. This is example of format marks. अशा पद्धतीनं जे काही विभिन्न प्रकारच्या जे काही सिस्टम्स आहेत फील्ड चेकच्या याचा वापर करून या ठिकाणी विभिन्न प्रकारचे जे काही रिव्ह्यू प्रोसेस आहे याचा वापर यामध्ये केला जातो. रिजनेबल चेक करत असताना जे काही आपण जो काही CISच्या माध्यमातून जो डाटा जो फिल केला जातो यामध्ये दोन कॅरेक्टरमध्ये तुलना करून जो काही डिफरन्स आहे या माध्यमातून जसं डाटा जो आहे हा कलेक्ट केला जातो. फील्ड चेक करत असताना जे काही मिसिंग डाटा आय ब्लँक होतात हे मिसिंग डाटा आय ब्लँक मिळवता येतात. अल्फाबेटिक न्यूमरिकच्या माध्यमातून डज अ फील्ड दॅट शुड कंटेन ओनली अल्फाबेटिक और न्यूमरिक कंटेन अल्फाबेटिक कॅरेक्टर. यामध्ये याचा जो वापर जो आहे अल्फाबेटिक आणि न्यूमरिक डाटा वापरून यामध्ये विभिन्न प्रकारचे कॅरेक्टर्स जे आहे यामध्ये अपलोड करता येतात. रेंज. डज द डाटा फॉर फील्ड फॉल विदिन इट इज अवेलेबल व्हॅल्यू रेंज. अवेलेबल व्हॅल्यू रेंज आहे देखील यामध्ये आपण करत असतो. अशा प्रकारे मास्टर रेफरन्स साईज फ्रेमवर्क मार्क्स या विभिन्न माध्यमातून जो काही रिव्ह्यू जो डाटा जो आहे हा या ठिकाणी जे काही इंटरनल कंट्रोल सिस्टम आहे या माध्यमातून हा डाटा या ठिकाणी चेक करता येतो किंवा बघता येतो. राहिलेला भाग नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.